आज आहे ना उंदरांनी माझं काम वाढवून ठेवलेलं. आता काय ते पुढं तुम्हाला समजणच. त्याच्या आधी इथं मी स्वयंपाकाची तयारी करून घेतली. आज स्वयंपाकात एवढं काही स्पेशल नव्हतं, फक्त फ्लॉवरची भाजी, चपात्या आणि पापड तळलेले. त्याच्यानंतर ना इथं देवपूजा करायला गेले तर उंदरांनी असं तेल सांडून ठेवलेलं पूर्ण देवघरावर. त्याच्यामुळे देवघर पूर्ण चिकट होऊन गेलेलं. म्हणलं आता पुसण्याने तर ते तेलकटपणा काही जाणार नाही, त्याच्यामुळे देवघरच मी घासण्यासाठी काढणार होते. म्हणूनच सगळ्यात पहिल्यांदा देव साईडला काढून घेतले आणि देवघर बाथरूम मध्ये आणून घेतलं. आणि तेलकटपणा जावा म्हणून मी गरम पाणीच घेतलेलं धुण्यासाठी, कारण तेलकटपणा लवकर जात नाही. त्याच्यामुळं मग निरमा आणि साबण टाकून मस्त त्याला असा घसा घासून घेतला, जेणेकरून तो स्वच्छ निघल. मी देवघर बाथरूमात धुवाय घेतलेलं, कारण दुसरीकडे जागाच नाहीये धुण्यासाठी. त्याच्यामुळे बाथरूमातच असं मस्त स्वच्छ धुवून घेतला आणि गॅलरी मध्ये वाळायला ठेवलं. गॅलरी मध्ये पण काही जास्त वेळ ऊन राहत नाही, त्याच्यामुळे मी दिवसभर आणि रात्रभर वाळू देणार होते, कारण उद्याच मी देव सगळे मांडणार होते. लाकडाचा देवघर असल्यामुळे वास पण येण्याची शक्यता असते त्याच्यामुळं. आणि आता मंदिर धुवून घेतलंय म्हणलं आता देव पण मस्त धुवून घेते, त्याच्यामुळे इथं देव पण धुवायला घेतले सगळे. तसं तर आठवड्यातून 1 ते 2 वेळा देव धुवून होतातच. म्हणलं आता मंदिर धुतलंय तर देव पण धुवून घ्यावे, म्हणून देव पण मस्त असे धुवून घेतले. मग काय हा पसारा आवरता दीदीचा शाळेचा येण्याचा पण टाइम होऊन गेलेला, त्याच्यामुळेच तिला आणायला खाली जात होते. दीदीला पण मग शाळेतून घरी आणून घेतलं आणि तिचा नाश्ता पाणी करून घेतला. चला मग बाय, भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये.